नमस्कार. प्रेफरन्सेस सेकंड टप्प्यातले लॉक करायचे आहेत का? एकदा केल्यावर दुसऱ्यांदा करण्याची गरज आहे का? आणि कधी सुरू होतील? आणि जर 3 वेळा लॉक करून झालेले आहेत, तर पुन्हा एकदा संधी मिळेल का? याच प्रश्नासाठी हा शॉर्ट पहा आणि जे सेकंड पेजच्या रेसमध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, जरी सेकंड फेजमध्ये 2 मे पर्यंत प्रेफरन्सेस लॉक करण्याची पवित्र पोर्टलवर संधी देण्यात आली होती उमेदवारांना. आणि आता आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा खाजगी ज्या संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सुद्धा ज्या जाहिरातीमध्ये त्रुटी होत्या, त्यांना जागा अपलोड करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि तो वेळ 5 मे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर न्यूज बुलेटिन थ्रू पुन्हा एकदा उमेदवारांना सूचित करण्यात येईल की त्यांना प्रेफरन्सेस अनलॉक करून पुन्हा एकदा डिलीट करून आलेले प्रेफरन्सेस नंतर जनरेट करायचे आहेत, असाइन करायचे आहेत आणि प्रोफाईल लॉक करायची आहे. आता या सर्व प्रोसेसमध्ये एखाद्या उमेदवाराचा हा प्रश्न असेल की मॅडम मला पुन्हा एकदा अनलॉकच करायचे नाहीयेत तर काय? तर मित्रांनो, काही तुम्ही बाद होणार नाहीयेत या राउंडमधून. फक्त प्रेफरन्सेस वाढू शकतात. यासाठी आय डेफिनेटली रिक्वेस्ट यू, जेव्हा न्यूज बुलेटिन येईल तेव्हा मात्र तुम्ही पुन्हा एकदा प्रेफरन्सेस तुमची प्रोफाईल अनलॉक करून ते प्रेफरन्सेस पहिले तुम्ही डिलीट करणार आहात. नंतर तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे, विदाऊट इंटरव्ह्यूचे जनरेट करणार आहात, प्रेफरन्स असाइन करणार आहात आणि प्रोफाईल लॉक करणार आहात. याबद्दलची प्रोसेस तुम्हाला चॅनलवरती व्यवस्थित एखाद्या व्हिडिओ थ्रू देण्यात येईल. काळजी करू नका. त्याचबरोबर असे उमेदवारांचे प्रश्न आहेत की आम्ही 3 वेळा प्रेफरन्सेस ऑलरेडी लॉक करून झालेले आहेत, आमच्यासाठी ही संधी मिळेल का? येस मित्रांनो, तुमच्यासाठी 100% संधी मिळणार आहे. तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करायची आहे. या संदर्भातील न्यूज बुलेटिन उपलब्ध झाल्यावरती चॅनलवरती कनेक्ट राहा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला याबाबतच्या अपडेट्स मिळत राहतील. किंवा यूट्यूबला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये वेळोवेळी अपडेट मिळत राहील. तर तुम्ही 3 वेळा जरी प्रोफाईल लॉक केली असली तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा अनलॉक करून तुमचे प्रेफरन्सेस, आलेले प्रेफरन्सेस पहिल्यांदा डिलीट करायचे आहेत. नवीन प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू जनरेट करायचे आहेत आणि पुन्हा लॉक करायचे आहेत. ही एकदा संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी 3 वेळा प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत, काळजी करू नका. फक्त अपडेट राहा आपल्या चॅनल संदर्भात आणि त्याचबरोबर पवित्र पोर्टल वेबसाईट संदर्भात, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. सध्या तुम्ही अजिबात याबद्दल टेन्शन घेऊ नका. खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे ते, परंतु यामुळे जागा वाढतील, प्रेफरन्सेस वाढतील आणि जरी नाही वाढले तरी काळजी करू नका. जे आहे तेवढे लॉक करा.